तरुणांनो, तुम्ही शाळेमध्ये 15 वर्ष शिकता, कॉलेजमध्ये 3-4 वर्ष शिकता, चांगली डिग्री मिळवता. एक प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून बघा, तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी शिक्षण मिळालंय का पैसा निर्माण करण्यासाठी मिळालंय? तुम्हाला गणित येतंय परंतु पैशाचं गणित येतंय का? तुम्हाला इंग्रजी येते परंतु ग्राहकांशी तुम्हाला उत्तम रीतीनं संवाद साधता येतोय का? तुम्हाला परीक्षा पास करता येत्या पण जीवनातलं प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता येतात का? तुम्हाला रिझ्यूम बनवता येतोय पण स्वतःची व्हॅल्यू तुम्हाला बनवता येते का? खरं तर तुम्ही सगळीकडे बघितला, नेते पुढारी लोक जे आहेत त्यांनी सिस्टम समजून घेतलेली असत्या. तुम्ही फक्त सिस्टम मध्ये नोकरी करणारी बनू नका, सिस्टम कशी चालते हे सुद्धा शिकणारं बनणं गरजेचं आहे. सीए लोक पैसे वाचवण्याचं आणि सांभाळण्याचं ज्ञान शिकवतात. खरं तर तुम्ही किती कमवता, किती वाचवता, किती गुंतवता, किती कर्ज आहे, टॅक्स आणि कॅश फ्लो कसा आहे, खरं तर ही सगळी फायनान्शियल लिटरसी तुम्हाला समजणं गरजेचं आहे. पैसा कसा येतो, कसा सांभाळावा लागतो, कसा वाचवला जातो आणि तो आपल्यासाठी कशा कामाला लावावा लागतो, ही सिस्टम तुम्हाला शाळेत फार कमी वेळा शिकायला मिळते, ही व्यवहारातच तुम्हाला शिकायला मिळते. खरं तर मोठमोठे बँकर हे सगळे पैशाचा खेळ समजत असतात. पैसा फक्त खर्च करण्याची वस्तू नाही आहे. पैसा योग्य पद्धतीनं वापरला तर तो पुढचा पैसा निर्माण करण्याचं सुद्धा साधन आहे. पैशाला कामाला लावून पैशातनं पैसा कसं निर्माण करायचं हे चांगला बँकर समजू शकतोय. एक इन्व्हेस्टर पैशातून पैसा निर्माण करायला लागतोय. तुम्ही दिवसभर मोबाईलवर पैसे कमवणाऱ्या लोकांचे रील बघता पण तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करतोय का? फक्त पगार वाढवणं हा एकमेव पर्याय नाही आहे. तुम्ही तुमचं स्किल वाढवलं पाहिजे, तुमचं इन्कम वाढवलं पाहिजे, तुमचे असेट निर्माण झालं पाहिजेत. खरं तर तुम्ही आजूबाजूला बघितला, बिझनेसमॅन लोक हे कमाईचं अनेक मार्ग शोधत असतात. तुमच्या वयाच्या 25व्या वर्षी जर तुम्ही एकच प्रकारे कमाई तुमच्याकडे येत असले तर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, माझ्याकडे दुसरं कुठलं स्किल आहे ज्याच्यातनं मी आणि पैसा निर्माण करू शकतो? एखादा तरुण एक नोकरी करत असेल, त्याच्याकडे संध्याकाळी 2 तास असतील तर त्याच्यामध्ये तो डिजिटल मार्केटिंग, सेल्स, व्हिडिओ एडिटिंग, AI, कंटेंट क्रिएशन, फ्रीलान्सिंग, एखादा छोटा मोठा व्यवसाय, अनेक गोष्टी तो सुरू करू शकतोय. बघा, डिग्री तुम्हाला जॉब मिळवून देऊ शकत्या पण स्किल तुमची मार्केट व्हॅल्यू वाढवत्या. तुम्ही वकिलाकडे बघा, वकील आपल्या हक्कांचं संरक्षण करतोय. पैसा कमवणं पुरेसं नाहीये, पैसा, मालमत्ता, करार, हक्क, कागदपत्र आणि कायदा सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. खरं तर मित्रांनो, डिग्री घ्या पण नुसतं डिग्रीवर थांबू नका. इंजिनियर बना पण फायनान्स शिका, डॉक्टर बना पण बिझनेस शिका, लॉयर बना पण इन्व्हेस्टमेंट शिका, टीचर बना पण टेक्नॉलॉजी पण शिका, एम्प्लॉई बना पण बिझनेस माइंडसेट कायम ठेवा. कारण भविष्यात फक्त डिग्री असलेल्या माणसांची स्पर्धा होणार नाही आहे. तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल, डिग्री, त्याच्याबरोबर फायनान्शियल लिटरसी, कम्युनिकेशन, टेक्नॉलॉजी सगळं असलेली लोक त्यांच्याशीच स्पर्धा होणार आहे. शाळा तुम्हाला शिकवत्या परीक्षा कशी पास करायची, परंतु जीवन तुम्हाला विचारते परिस्थिती कशी पास करायची. डिग्री हातात असणं चांगलं आहे पण